महीने के बाद आना दवा तुमचं सांगा. सवय जेवण मिट्टी वय किती त्यांचं? 43. कुठं राहता आपण? सातारा गोवारी तालुका पाटण जिल्हा सातारा. तुम्ही स्वतः मुंबईमध्ये असता. आपण त्यांचे कोण पेशंटचे? मुलगा. कुठला आजार आहे तुमच्या पेशंटला? पोटामध्ये गाठ झाली कॅन्सर. त्यांना सीए स्टमक आहे म्हणजे जठराचा कॅन्सर आहे. ते आपल्याकडे रिपोर्ट आहे 14/4/10चा प्री पायलोरिक अल्सर प्रोलिफरेटिव्ह ग्रोथ ॲडेनोकार्सिनोमा ऑफ स्टमक म्हणून आहे. आणि ते सांगितलं की पोटात तिथलं नॅरो गॅस्ट्रिक आउटलेट म्हणजे जेवण जाणार नाही मी सांगितलेलं. आणि कुठं कुठं उपचार घेतले याच्या आधी तुम्ही? काय काय? टाटा हॉस्पिटलमध्ये. टाटा हॉस्पिटलमध्ये काय काय टाटाला सांगितलं मग त्यांनी? टाटा हॉस्पिटलमध्ये किती दिवस टाटा हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेलेलं दाखवलं? 8 महिने. 8 महिने टाटामध्ये उपचार चालू होते. काय सांगितलं त्यांनी टाटा हॉस्पिटलच्या लोकांनी? 6 महिने जास्तीत जास्त पेशंट टिकू शकतो. 6 महिने जगेल म्हणून सांगितलं. बरं. तिथं काय ऑपरेशन पण केलं तुम्ही? ऑपरेशन फेल झालं. फेल झालं. ऑपरेशन होऊ शकलं नाही पोटात आजार पसरल्यामुळे. बरं. आणि कुठं दाखवलं तुम्ही? बस त्यानंतर ती म्हणली तर तुम्हाला आयुर्वेदिक करा, होमिओपॅथिक करा, जसं तुम्हाला वाटतं तसं करा. त्यांच्यात काही इलाज होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं. टाटा हॉस्पिटलमध्ये सांगितलं. कोण डॉक्टर टाटामध्ये? डॉक्टर शुक्लाने टाटामध्ये सांगितलं की आता आमच्याकडे काही इलाज होत नाही, तुम्ही पेशंटला घेऊन जावा. बरं. ते आपण रिपोर्ट जो सिटी स्कॅनचा आहे 12/2/2010 त्यामध्ये लिव्हरमध्ये पण आजार पसरलाय म्हटले. आणि फायब्रॉइड आहे युटेरसमध्ये आणि ह्याच्या जागेला आहे. बंद करून टाका जरा. तुमच्या जठरामध्ये पण आजार आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि दुसरीकडे कुठं काय उपचार घेतलेले का तुम्ही? बस नाही. त्याच्यानंतर सर इथं नाही. मग आता आपल्याकडे औषध कधी चालू केलं किडनी अँड कॅन्सर क्युअर क्लिनिककडे? आता 5व्या महिन्यामध्ये मला वाटते 12/5ला 12/5ला आपण इथं किडनी आणि कॅन्सर क्युअर क्लिनिकला औषध चालू केलं. औषध चालू केलं त्यावेळेस पेशंटची परिस्थिती कशी होती? एकदम नाजूक होती. म्हणजे चालता येत नव्हतं. अजून काय होत होतं? थोडं वाकली तरी काही काम करण्यासाठी तर एकदम दुखायचं. जेवण कसं जायचं? जेवण जायचं नव्हतं. थोडी चपाती भाकरी कशी जायची, थोडी जायचं. एकदम कमी जेवण जायचं. आता आपलं औषध चालू किती दिवस झाले? आता 1 महिना झाला. 17/6/2010 ची तारीख आहे. आता पेशंटची तब्येत कशी आहे? पेशंट तब्येत चांगली सुधार नाही. वजन पण वाढलं. वजन वाढले. जेवण कसं आहे आता? जेवण आता 2 चपाती 1 भाकरी अशी जाती. 1 चपाती 2 भाकरी जाते. काय मी करते सगळं काम मी शेतात आता घरातलं करतात. 1 महिन्यामध्ये. आधी किती खर्च केला तुम्ही टाटा आणि बाकीच्या ठिकाणी? जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च केला. मग त्या मनानं आपल्या औषधाचा खर्च पण कमी आहे आणि पहिल्या महिन्यापासून एवढा चांगला रिझल्ट आहे. बाकीच्या पेशंटला तुम्ही काय सांगू शकता? संदेश तुमचा काय देऊ शकता? बाकीच्या सांगू शकतो जरूर इथंच उपचार करा. बाकी कुठेही करू नका. डॉक्टर मानेच्या किडनी अँड कॅन्सर क्युअर क्लिनिकमध्ये तिथंच करा. बाकी कुठंच करू नका. पैसे फुकट वेस्ट करू नका. टाटा बिटाचा काय फायदा होतोय? टाटा हॉस्पिटल काही फायदा नाही. फक्त नावापुरतं टाटा आहे. बरोबर. बाकी कशासाठी नाही. पैसे विनाकारण जातात त्याचा काय फायदा? ते तर फक्त मोठ्या लोकांची काम आहे. बाकी कोणाचंही काम नाही. बरोबर. आपल्याकडे किडनी अँड कॅन्सर क्युअर क्लिनिककडे पहिल्या महिन्यापासून एवढा चांगला रिझल्ट आहे. आजार बरा पण होऊ शकतो पूर्णपणानं. ठीक आहे. ओके. धन्यवाद.